सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आपल्या सोबत आहेत। अंजली दमानिया, अखेर शरण आलेला आहे वाल्मिक कराड, मात्र यावरतीही आरोप प्रत्यारोप होत आहेत। अशा पद्धतीने नाही तर फरफटत त्याला सीआयडी ऑफिसमध्ये आणायला हवं होतं असंही म्हणणे विरोधकांचं। विरोधकांचं सोडा, सगळ्यांचं जनतेचंच म्हणणं हे आहे की त्यांना खरंच फरफटत आणायला हवं होतं आणि त्यांना सरेंडर न होता त्यांना पोलिसांनी पकडलं असतं ना तर आम्हाला जास्त आनंद झाला असता। पण आत्ताच्या घटनेला आपल्याला दिसतंय की छानपैकी सगळं प्लॅन करून बहुतेक धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, आपले पोलीस डिपार्टमेंट, सीआयडी सगळे बसले असतील, काल निर्णय घेऊन बसले असतील किंवा दाते पंचांग घेऊन बसले असतील, पंचांगांचा मुहूर्त काढून मग आज त्यांनी शेवटी सरेंडर केलंय की काय असा प्रश्न पडतो। तर इतकं घाण चालली आता की गेले 2 दिवस आपण ऐकतोय आता 24 तासात सरेंडर होणार, 5 सकाळी होणार, 11 वाजता होणार। काय चाललंय काय? जर जो माणूस 17 तारखेपर्यंत पुण्यात त्याचं लास्ट कॉल रेकॉर्डिंग होतं, ज्याला आज 31 तारखेला पुण्यातच तो सरेंडर करतो, याचा अर्थ तो पुण्याच्या बाहेर गेलाच नव्हता। मग जर तो पुण्याच्या बाहेर गेला नव्हता तर आपल्या पोलिसांना सापडत नाही, इतकं आपली जी इंटेलिजन्स सर्व्हिस आहे पोलिसांची ती इतकी बेकार आहे की त्यांना ते काही कळत सुद्धा नाही, पण त्यांच्या कार्यकर्त्यांना कळतं। सगळ्या मोठ्या प्रमाणावरती तिथे पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा होतात, म्हणजे त्यांना सगळ्यांना माहितीये पण आपल्या पोलीस डिपार्टमेंटला काहीच माहिती नाही। किती गंमत आहे म्हणायला पाहिजे। अंजलीजी, कुणाचा अभय पुण्यातनं असेल असं म्हणायचं तुम्हाला किंवा वाटतं तुम्हाला? सगळ्यांचा टॉप टू बॉटम सगळ्यांचाच अभय आहे। त्याच्यात आपण बघतोय की त्यांचं अगदी फडणवीस म्हणा, अजित पवार म्हणा, शिंदे म्हणा, शरद पवार म्हणा, सगळ्यांबरोबर जर फोटो असले तर अशा माणसाला अटक करणं तितकं सोपं नाहीच आहे, ते आपल्याला माहितीच आहे। कारण आपल्या इथे न्याय व्यवस्था अशी काही उरलेलीच नाहीये। सगळ्यांना जितके त्यांची पोच आहे तितकं त्यांना अटक करणं किंवा त्यांना शासन करणं तितकं कठीण आहे। आत्ताच्या घटनेला आपल्याला माहितीये की असा माणूस इतका मस्तपैकी राहू शकतो 2 आठवडे जर तो पुण्यात असेल आणि कोणाला मिळत नाहीये तर त्याची काय चौकशी तपास, काय 9 पथकं बनवली गेली, काय त्यांच्या पत्नींची चौकशी झाली, काय गंमतच चालली होती ना सगळी आपली। आणि आपल्याला कोण ड्रॅमेटाईज करून त्यांच्याकडनं काय केलं गेलं, जसं नेहमीच आपण ऐकतो अंगठे त्यांच्याकडनं घेतले गेलेत की काय, त्या सह्या घेतल्या असतील ब्लँक पेपर, नाही तर दुसरं काही कारणच नाही आहे त्या वेळ लागायला। जर एखाद्याला माहिती आहे की तो माणूस इथे आहे, आता त्याच्यातली दुसरी गंमत, ते जर 11 तारखेला त्यांच्यावर FIR होतो पण 15 तारखेपर्यंत त्यांच्याबरोबर शासकीय बॉडीगार्ड असतो आणि त्याच्यापैकी 2 बॉडीगार्ड आहेत, एक त्यांच्या बरोबर उभा आहे, तो फोटो ते फेसबुकवर अपलोड करतात आणि दुसरा बॉडीगार्ड फोटो काढतो। काय गंमतच म्हणायला पाहिजे। जेव्हा एसपींना हा प्रश्न विचारला तेव्हा ते मला म्हणतात की त्या शासकीय बॉडीगार्डला रिकॉल करण्यात आलं 15 तारखेला। मी म्हटलं त्याला रिकॉल फोनवर केलं का पत्र पाठवून केलं? ते म्हणे नाही फोनवर केलं। मी म्हटलं का, म्हणजे याला पळून जायची मुभा तुम्ही दिलीत का? काय चाललंय काय? राहुल कुलकर्णींना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत? राहुल, अंजलीजी, मला तुम्हाला 3 प्रश्न विचारायचे आहेत। एक, तुम्हाला जे कळलेलं वाल्मिक कराड हे प्रकरण आहे जी, दुसरं या खंडणी प्रकरणातला वाल्मिक कराडचा सहभाग आहे, आणि तिसरं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा सहभाग आहे असं तुमचं मत आहे का, जे इनपुट्स तुम्हाला बीडमधून मिळालेत? इनपुट्स म्हणजे जनता तर हेच म्हणते की नक्कीच याच्या मागे दुसरं तिसरं कोणीच नाही। आणि गमतीत एकाने तर मला असंही म्हटलं की सीआयडीला जर चौकशी करता येत नसेल तर शिवाजी साटमना द्या। म्हणजे लोक इतके हसतायत या सगळ्या चौकशी ड्रामावर। आताच्या घटनेला राहुल, जर आपण बघितलं, अतिशय शांतपणे आपण विचार केला तर अधिवेशनात फडणवीस देखील जे म्हणाले त्याच्याकडे आपण येऊया। फडणवीस काय म्हणाले की त्यांनी अगदी नाव घेऊन सांगितलं वाल्मिक कराड यांच्यावर 1 गुन्हा दाखल झालेला आहे खंडणीचा, पण दुसऱ्या गुन्ह्यात जरी ते असतील तर आपण मकोका लावून त्यांच्यावर गंभीर गुन्हा देखील दाखल करू, त्यांची सखोल चौकशी देखील करू, अगदी सीआयडी पाठवू आणि त्यांनी तर इनफॅक्ट रिटायर्ड जजची देखील अपॉइंटमेंट करू असं देखील म्हटलं होतं। पण आता 13-14 दिवस झाले, आज तगायत त्याच्यावर कुठलाही जज अपॉइंट झालेला नाही। आता त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आला होता की बाबा तुमची चौकशी किती कालावधीत संपेल, तर ते 3 महिन्याच्या आसपास म्हणाले होते। पण जर 13-14 दिवस त्यांना जज अपॉइंट करता येत नसेल तर ही कशी संपणार आहे चौकशी? जर चोराला म्हणजे गुन्हेगाराला पकडायलाच इतका वेळ लागत असेल, चौकशीला किती काळ लागेल? हळूहळू लोक विसरतील,
तुम्ही आम्ही विसरून जाऊ आणि त्यांना परत मोकाट सोडून देण्यात येईल, दहशत परत येणे माझ्या मागण्या सुरूच. तर कुठेतरी हे जर थांबायचं असेल तर फोकस झाला पाहिजे, फोकस तपास जे होताना आपल्याला दिसत नाहीये. दुसरं म्हणजे आपण मला एक का वाटतं की मुसलधार वाल्मिक कराड आहे तर खंडणीच्या गुन्ह्यात कोणीही अंजलीजी, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये काही तांत्रिक कारणामुळे. मात्र धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी. मात्र हा सगळा नाटकी प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. हे सगळं ठरवून ड्रामटाईज केलेलं आहे असाही आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे. या संपूर्ण प्रकरणावरती ज्यावेळेला वारंवार वाल्मिक कराडवरती आरोप होत होते त्यावेळेला